मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण अर्थव्यवस्थेवरचं हे तिसरं सेशन बघतोय. डीप अनालिसिस आपलं करायचंय आणि डीप अनालिसिस आज आपलं करायचं आहे कर व्यवस्था, कर विषयक महत्वाच्या समित्या, जीएसटी ऍक्ट आणि वित्त आयोग याबद्दलचे काही महत्वाचे प्रश्न आणि त्या अनुषंगाने आगामी परीक्षांसाठीची चर्चा ज्या परीक्षा 2025 मध्ये होणार आहेत. आपण कंबाईन प्री गट ब आणि गट क ची ज्या दोन्ही स्वतंत्र परीक्षा होणार आहेत त्याची चर्चा करतो आहे. त्या अनुषंगाने हे लेक्चर्स घेतो आहे आणि निश्चितपणे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये तुमचा निर्धार जो आहे की मला पोस्ट काढायची आहे तो निर्धार या ठिकाणी सक्सेस होणार आहे, तो पूर्ण होणार आहे. निर्धार बॅच आहे. PSI STSO असेल, क्लर्क असेल, कर सहाय्यक असेल, या सगळ्या पदांसाठी अभ्यास करता ऍप्लिकेशनवर त्या ठिकाणी जा, जॉईन व्हा. निश्चितपणे तुम्हाला योग्य दिशा तुमच्या अभ्यासाला भेटणार आहे. प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं विधान अयोग्य आहे. प्रश्न वाचताना कीवर्ड्स कडे लक्ष द्या. UGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकाराद्वारे गोळा केले जातात. UGST बद्दल विचारलं गेलंय बघा, सॉरी UTGST बद्दल विचारलं. UT युनियन टेरिटरी GST. दुसरं विचारलंय IGST इंटिग्रेटेड GST केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा केले जातात. बघा, गोळा कोण करतं, आकारतं कोण आणि तो टॅक्स जातो कोणाच्या खात्यामध्ये, अशा तीन गोष्टी असतात आणि त्या तिन्ही गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या आहे आजच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने. अयोग्य, ब अयोग्य, दोन्ही अयोग्य, यापैकी नाही. बघा, जीएसटी कलेक्शन संदर्भातला फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशाद्वारे गोळा केला जातो, ही विधान चुकत आहे. कोण गोळा करतं UTGST? बघा, गोळा कोण करतं, कलेक्ट कोण करतं. आणि दुसरं IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करते असं म्हटलंय. दोन्ही विधान अयोग्य. मग बरोबर काय? आम्हाला बरोबर समजून घ्यावं लागेल ना. यस, समजून घेऊया. या डीप अनालिसिस मध्ये तुम्हाला सगळं मी सांगणार आहे. बघा, पहिला मुद्दा जो आहे तो काही महत्वाची कलम तुम्हाला माहित असली पाहिजे जेव्हा तुम्ही जीएसटी ऍक्टचा अभ्यास करा, आणि तो करायचाच तुम्हाला. सध्या देशामधला सगळ्यात मोठा टॅक्सचा स्रोत जो आहे तो जीएसटी आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स, मुख्यत्वे इनडायरेक्ट टॅक्स या ठिकाणी कव्हर होतात. इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट मध्ये इन्कम टॅक्स वेगळा, पण इकडे सर्व्हिस टॅक्स असेल, गुड्स, सगळे एकत्रित केले आहेत. बघा, कलम 268 कशा संदर्भात आहे? केंद्र राज्य आबकारी कर, मुद्रांक शुल्क, केंद्र सरकारच्या पावर, कलम 268 नुसार. कलम 269 केंद्र आंतरराज्य व्यापारावरचा कर. बघा, आंतरराज्य म्हणजे ते जे इंटिग्रेटेड आहे का तो शब्द, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही जेव्हा काही सेल्स वगैरे करतायत ना, सप्लाय करतायत, त्याला सप्लाय हा शब्द आला होता जीएसटी मध्ये ना. सेल ऐवजी सप्लाय शब्द आहे. आधी जो सेल्स टॅक्स होता ना आपला व्हॅट, तो सेल ऐवजी सप्लाय शब्दाला सध्या महत्व आहे. केंद्रीय विक्री कर 269 नुसार सध्या कुठलाच कर आकारला जात नाही असं म्हटलेलं आहे. पुढे 269 केंद्र सरकार IGST आकारत आहे. बघा, ही कलम 268, 269, 269 तुम्हाला माहित असलं पाहिजे. 270 आणि 271 काय आहे आधी कलम बघू आपण, आणि नंतर कोण काय कलेक्ट करतं तेही बघू. 270 काय म्हणताय? केंद्र आयकर, भांडवली मिळकत कर, केंद्रीय आबकारी कर, महामंडळ कर, सीमा शुल्क. 80व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी या कलमाचा समावेश आपल्याला दिसतोय. आयकर जे आकारला जातो आहे केंद्राचा 270 नंबरच्या कलमानुसार. 271 केंद्रीय करावरचा जो अधिभार आहे, अधिभार ज्याला सेस असा शब्द आहे इंग्रजीमध्ये, म्हणजे वीज कर असेल, कृषी कर असेल, यावरचे जे अधिभार आपण बघतोय ना, ते कलम 271 नुसार केंद्र सरकारला पावर आहे. बरं, पावर कोणाचे आहे ते लक्षात घ्या. हे कलम जे आहे ना, केंद्र सरकारला पावर देणारे हे कलम आहेत. थोडंसं आपण जीएसटीच्या जरा हिस्ट्रीकडे जाऊया. जीएसटी जे आहे, नेमका हा जीएसटी टॅक्स लागू झाला 1 जुलै 2017 रोजी. पण त्याच्या आधी नेमकं काय घडलं, कोणत्या कमिटी होत्या, कोणी शिफारशी केल्या? पहिली कमिटी जीएसटी संदर्भात जी आहे ना, ती 2000 या साली येते आहे. बघा, 2000 साली. 2003 ला विजय केळकर टास्क फोर्स इज फॉर्म म्हटलेला आहे 2003 मध्ये. 2004 मध्ये जीएसटी इज डिक्लेअर्ड इसेन्शियल टू रिफॉर्म इंडियन टॅक्स स्ट्रक्चर. 2004 मध्ये हा डिक्लेअर झाला की बाबा आम्हाला भारतामध्ये जीएसटी आणायचं आहे. 2004 मध्ये. आधी इथे 2003 मध्ये विजय केळकर कमिटी त्याबद्दल बोलते आहे. 2004 मध्ये आणखी चर्चा पुढे जाते आहे. फर्स्ट टाइम प्रपोज झाला 2006 मध्ये. 2008 मध्ये EC फायनलाइज द जीएसटी मॉडेल, म्हणजे या ठिकाणी जे आहे ना जीएसटीचं मॉडेल जे आहे ना ते फायनलाइज झालं 2008 मध्ये. फर्स्ट डिस्कशन पेपर रिलीज झाला 2009 मध्ये. जीएसटी
इम्प्लिमेंटेशन जे आहे पोस्टपोन होते 2010 मध्ये, की बाबा थोडं पुढे जाणार आहे. पोस्टपोन झाले. 115वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल जे आहे ते 2011 मध्ये आलं. स्टँडिंग कमिटी जीएसटी बिलासंदर्भातली डिस्कशनला 2012 मध्ये नेमल्या गेली. पुढे स्टँडिंग कमिटीने रिपोर्ट दिला पार्लमेंटमध्ये 2013 मध्ये. बघा ही प्रोसेस कशी घडते. पुढे 2014ला 122वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल इंट्रोड्यूस झालं. 115वं गेलं. आता 122वं बिल विधेयक कच्चा मसुदा मांडला गेला आणि जीएसटी बिल पास झालं लोकसभेमध्ये 2015 मध्ये, राज्यसभेमध्ये 2016 मध्ये, आणि 1 जुलै 2017 ही ती तारीख आहे. त्या तारखेला जीएसटी इम्प्लिमेंट झाला. हिस्ट्री माहित असावी बरं. असं नाही की प्रश्नामध्ये विचारलं तेवढंच आम्हाला शिकायचं, अजिबात नाही. तुम्हाला तो टॉपिकच परफेक्ट करायचा आहे आणि ते डीप अनालिसिस मध्ये मी ते करून घेतोय आहे. म्हणजे जीएसटी माइलस्टोन्स इन अ 17 इयर जर्नी म्हटलेलं आहे. पहिल्यांदा 2000 मध्ये प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी जे आहे ते या ठिकाणी ही कमिटी ही करतायत. 2003 मध्ये केळकर टास्क फोर्सचं हे बघतोय आपण. पुढे पी चिदंबरम यांनी 2005च्या बजेट 5-6च्या बजेटमध्ये याच्या संदर्भात मांडणी केलेली आहे. 2006 मध्ये त्यांनी टार्गेट मांडलं की 2010 पासून आपला आणायचं आहे, पण ते पुढे पोस्टपोन होत आहे. 2009ला पुन्हा त्याच्या संदर्भातला डिस्कशन पेपर येतो आहे. आणि जीएसटी मांडताना आता जी मोदी सरकारच्या काळात हे जीएसटी बिल अंमलात आलं. इथे एक ब्रीथ यांनी हे केलं की 1 नेशन 1 टॅक्स. एका देशासाठी एकच टॅक्स सिस्टीम असणार, पूर्ण सगळ्या राज्यांमध्ये सेम असणार. आधी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे टॅक्स स्लॅब होते, आता नाही. एका राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होणार. स्परिंग इकॉनॉमिक ग्रोथ याच्यातून फायदा होतोय. इझी कंप्लायन्स इथून येत आहेत. सिम्प्लिफाईड टॅक्स स्ट्रक्चर आहे, म्हणजे व्यापाऱ्यांना हे सगळं सोपं जाते. प्रोमोटिंग ट्रेड अँड इंडस्ट्रीज, जे उद्योगधंदे आहे ना त्यांच्या वाढीला या ठिकाणी, ग्रोथला त्या ठिकाणी मदत करणारी ही टॅक्स सिस्टीम आहे. सोपं आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय असं सरकारचं म्हणणं आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, थोडंसं चिंतन मनन करा तुम्ही किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जीएसटीचे टाइप्स कोणते, आधी हे टाइप्स थोडेसे तुम्हाला माहित असेल ना, तर मग ते टॅक्स कलेक्शन जरा चांगलं कळतं आणखी. बघा टाइप्स. यस जीएसटी पहिला. यस म्हणजे स्टेट जीएसटी, राज्य सरकारला पॉवर आहे. यस जीएसटी तिथे राज्य सरकार वसूल करणार. यस जीएसटी. सी जीएसटी केंद्र सरकारला पॉवर आहे, केंद्र सरकारकडे हा पैसा झाला. आय जीएसटी इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बघा बरं का, आय मध्ये इंटिग्रेटेड आहे. आणि यूटी जीएसटी युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यूटी जीएसटी आपण त्याला म्हणतो आहे. यूटी जीएसटी असं आपण त्याला म्हणतो आहे. मी पुढे जातोय. व्हॉट इज जीएसटी. बघा जीएसटी बद्दल अजून थोडंसं आपण समजून घेतोय. तुम्हाला मी सांगितलं की हे पर्व नवीन आहे. आता निर्धार आपण केलाय की पूर्ण चुराडाच करायचा, वरवर आता अभ्यासच करायचा नाही आपल्याला की झालंय मला गडबड झाली खूप, माझ्याकडे खूप कमी दिवस आहे. कमी दिवस जरी असले, जेवढं वाचताय तेवढं चांगलं वाचावं लागेल. वरवर असं ते झांबलत पुढे जाण्यात मजा नाही. लक्षात घ्या, आमच्याकडे त्याला तसं म्हणतो, झांबलतोय हा. तसं नाही करायचं. परफेक्ट कमी करणार पण परफेक्ट अभ्यास करणार, तो आम्हाला करायचंय. बघा आपल्याकडे ना टॅक्स स्लॅब केले 0% मध्ये. काही जे आपले रेग्युलर गरजा आहे, म्हणजे आता इथे मिल्क असेल, अंडे असेल वगैरे, या गोष्टी. 5% मध्ये शुगर, स्पायसेस, टी, मसाले वगैरे जे आहे 5% मध्ये. कॉम्प्युटर वगैरे, प्रोसेस फूड जे आहे त्याला 12% जीएसटी आहे. स्कूल बॅगला 18% जीएसटी आहे. एअर कंडिशनर, लक्झरी आयटम जे आहेत, जे गरज नसताना माणूस घेतो पैसा जास्त झाला म्हणून, त्यांच्यावर 28%. म्हणजे त्यांना फुल सरकार, लय जादा झाला पैसा, चल 30% आधी आम्हाला भर, नंतर पुढचं बघू आपण, नंतर घेते काय घ्यायचं ते. तर असे हे स्लॅब या ठिकाणी मांडले गेलेले आहेत, ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. द टॅक्स इज इन्क्लुडेड इन द फायनल प्राइस अँड पेड बाय कन्झ्युमर्स ऍट पॉइंट ऑफ सेल. बघा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ऍट पॉइंट ऑफ सेल, ज्यावेळेस तो सेल होतोय का त्यावेळेस जीएसटी फायनल. तुम्ही म्हणले 50 वेळा सेल केला, फायनल सेल तो आहे का, तिथे हा जीएसटी कलेक्ट होतो आहे. पास द गव्हर्नमेंट बाय द सेलर. जो सेलर आहे का, विक्रेता जो का, तो गव्हर्नमेंटला भरणार. आम्ही सामान्य जनता नाही भरत हा सरकारला टॅक्स, विक्रेता भरणार. त्याला जीएसटी नंबर काढावा लागतो. वेगवेगळे स्लॅब या ठिकाणी 5 स्लॅब मध्ये आपण हे जे आहे टॅक्स विभागलेला आहे. हिस्ट्री आपण बघितलं 1954. आता याचं जगातली हिस्ट्री जर बघितली तर मग ती कधीपासून आहे. पहिल्या याच्यामध्ये कोणकोणते टॅक्स ऍड झाले बघा. याच्यामध्ये व्हॅट ऍड झाला, सीएसटी टॅक्स ऍड झाला, सेंट्रल सेल्फ टॅक्स, हा व्हॅल्यू ऍडेड टॅक्स होता राज्याचा. एक्साइज, एंटरटेनमेंट टॅक्स, मनोरंजन कर, लक्झरी, एंट्री, लोकल, ऑक्ट्रॉय, हे सगळे टॅक्स जे आहे का हे जीएसटी मध्ये आलेले.
जीएसटी मध्ये कोणते, आता केंद्राचे कोणते होते, राज्याचे कोणते होते, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता इथे याची सुरुवात जी आहे ती फ्रान्समध्ये होते 1954 पासून. म्हणजे ही जीएसटी सिस्टीम जी आली फ्रान्समध्ये आली. हे मॉडेल कॅनडाचं मॉडेल म्हणून याला ओळखलं जातं. आपण जे आणलेलं आहे आपल्याकडे जीएसटी 17 इनडायरेक्ट टॅक्स आपण याच्यामध्ये आणलेले आहेत. 8 सप्टेंबरला प्रेसिडेंटची सही झाली होती आणि 1 जुलै 2017ला आपल्याकडे तो इम्प्लिमेंट झालेला आहे, माहित असलं पाहिजे. आता एक फार जबरदस्त इंटरेस्टिंग मुद्दा आहे. जीएसटीएन असतो बघा, जीएसटी म्हणजे जो व्यापारी असतो का, ते व्यापाऱ्याला आपल्याला कसा प्रत्येकाला एक पॅन नंबर असतो इन्कम टॅक्ससाठी. आपल्या पॅन नंबरवर आपल्याला टॅक्स भरावा लागतो दरवर्षी, म्हणजे जे लायबल आहेत ते. तसं जे व्यापारी आहेत ना त्यांना गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर भेटतो. म्हणजे थोडक्यात जे वस्तूचे विक्रेते आहेत त्यांना 20 लाखाच्या वर जर त्यांचा टर्नओव्हर गेला तर त्यांना जीएसटी नंबर काढावा लागतो. सर्व्हिसेसचे हे जे आहेत सर्व्हिसेस देणारे त्यांचा 40 लाखाच्या वर जर टर्नओव्हर गेला तर त्यांना त्या ठिकाणी हे करावं लागतं. 20-40 मध्ये काही गपलत झाली का, एकदा बघावं लागेल आपल्याला. ओके, तर तो मुद्दा मला वाटतं तुम्ही क्रॉस कनेक्शन झालं काहीतरी, बघू आपण. 15 डिजिटचा हा असतो, मी टेलिग्रामला टाकेल तुम्हाला. आता 15 डिजिट मध्ये नेमकं कोणता आकडा, तुम्ही एखादा जीएसटी नंबर जर बघितला ना, तुम्ही आता कोणत्याही एखाद्या मोठ्या दुकानात जाल तिथे वरती जीएसटी नंबर लिहिलेला असतो. त्यांना म्हणजे शासनाने कंपल्सरी केलं की लिहावं लागेल, नाही तर 25,000 50,000 अशा पेनल्ट्या त्या ठिकाणी असतात. पहिला 2 जो हे अंक असतात ना हे स्टेट कोड असतात. महाराष्ट्राचा स्टेट कोड काय सांगा बरं मला कमेंट बॉक्स. तुम्ही एखादा जीएसटी नंबर बघितलाय का महाराष्ट्रातला? हे जे मधले जे असतं ना हे पॅन कार्डचा नंबर असतो, हा डायरेक्ट पॅन कार्ड नंबर येतो इथे. आणि हे पुढचे 3 नंबर त्यांनी वेगवेगळे सांगितलेले आहेत. ओके, आपल्याकडे हा पॅन कार्ड आणि स्टेट कोड जास्त महत्वाचा असतो, याच्यावर काही प्रश्न येणार नाही, पण एक जनरल सांगतोय. पुढे जीएसटीएन नावाचं हे नेटवर्क आहे, ती एक सिस्टीम आहे, नॉन प्रॉफिट नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, जी सगळं हे जीएसटीचं पोर्टल, तुम्ही जीएसटीच्या पोर्टलवर गेल ना तुम्हाला हा लोगो दिसेल. हा जीएसटी टॅक्स सिस्टीम सगळं हँडल करणार आहे त्या ठिकाणी ते पोर्टल आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आपण हे तर बघितलेलं आहे, कोणता टॅक्स कोण त्या ठिकाणी हे करता आहे लावता आहे. आता तो जो प्रश्न होता तो तुम्हाला थोडासा इथून सुद्धा त्यातले काही उत्तर भेटतात की हा जो आहे यूटीजीएसटी जो आहे, लेव्ही बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन युनियन टेरिटरी ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे हा यूजीएसटी जो आहे, सॉरी युनियन टेरिटरी जीएसटी, त्याला यूटीजीएसटी म्हणतो आपण खरं म्हणजे, किंवा यूजीएसटी असं म्हटलं तर हा सेंट्रल गव्हर्नमेंट लेव्ही करतो. बघा बरं का, सेंट्रल गव्हर्नमेंट हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. ओके, पुढचा मुद्दा जो आहे फक्त केंद्र सरकार, इथे तिथलं जे युनियन टेरिटरी आहे त्यांना कोणते अधिकार नाही, म्हणून वरचं ते पहिलं विधान चुकलं होतं. ओके, तो आकारायचा संकलित करायचा अधिकार केंद्राला आहे टोटली इथे. आता इथे सेंट्रलमध्ये सुद्धा इथे तर सरळ आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटलाच आहे, इंट्रा स्टेटवर हे चालतं. सेंट्रल एसजीएसटी जो आहे स्टेट गव्हर्नमेंटला आहे. ओके, इथे चालतं लेव्ही करण्याचा अधिकार म्हणजे आकारण्याचा अधिकार. इंटिग्रेटेड जो आहे हा इथे सेंट्रलला पॉवर या ठिकाणी आहे. एसजीएसटीच्या पॉवर फक्त स्टेटला आहे, इतर तिन्ही पॉवर आपण सेंट्रलला बघतो आहोत. ओके, तर ते महत्वाचा मुद्दा आहे. आता या जीएसटीचे नेमके सॅलियंट फीचर काय आहे, याची वैशिष्ट्ये काय आहेत, असं तुम्हाला उद्या विचारलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्स क्रेडिट ही एक याच्यामध्ये पद्धत असते. त्याच्यानंतर बर्डन फॉल्स ऑन फायनल कंझ्युमर, जो फायनल आघात आहे का तो एकदम शेवटच्या कस्टमरवर पडतो आहे या ठिकाणचा, तो लक्षात घ्या. पुढे एलिमिनेशन ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट, जो दोष होता ना आधी कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे डबल टॅक्सवर टॅक्स, तो इफेक्ट याच्यातून काढून टाकला गेला आहे, ते महत्वाचं आहे. ते कॉम्प्रिहेन्सिव्ह टॅक्स आहे हा. त्याच्यानंतर मल्टी स्टेज टॅक्स आपण याला म्हणतो आहे, वेगवेगळे आपण यामध्ये तुम्हाला स्लॅब पाडलेले आहे, 5 स्टेज त्या ठिकाणी आहे. डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे, ज्या ठिकाणी सप्लाय होतोय का तिथलच्या कंझ्युमर कडून हा टॅक्स वसूल होतो आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. आता तुम्हाला वरती जे प्रश्नामध्ये विचारलं होतं की आयजीएसटी जो आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार गोळा करतो. आयजीएसटी फक्त केंद्र सरकार गोळा करतो, सरळ सरळ आहे. आणि यूटीजीएसटी सुद्धा फक्त केंद्र सरकारच गोळा करतं. त्या दोन्ही ठिकाणी त्यामुळे ते विधान चुकलेले होते, ते एक लक्षात घ्यायचं आहे. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे, काय म्हटलंय बघा. 12वा वित्त आयोग राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह टिंबटिंबच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस 12 वित्त आयोगाने केली आहे. बघा, इंटरेस्टिंग आहे. प्रश्न कधी आला? 2023 मध्ये प्रश्न आला. तुम्ही म्हणाला आता तर कितवा वित्त आयोग चालू आहे, तुम्ही 12वा वित्त आयोग कशाला बोलतात? आता 2023 मध्ये जर 12 वित्त आयोगावर प्रश्न येतोय तर आम्हाला त्याचा अभ्यास करावा लागेल ना, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर सी रंगराजन हे होते.
ओके. आणि इथे प्रश्न विचारला तुम्हाला की 25-75, 50-50, 75-25, 90-10 केंद्र आणि राज्याचं योगदान. पण कशावर आला माहिती का? राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी. आता आपण एवढं डिटेलमध्ये वाचण्याचा प्रयत्न सहसा करत नाही किंवा तो अभ्यासही आपला नसतो, पण तो करावा लागेल तुम्हाला. इथून पुढे तुम्हाला तो स्टडी करावा लागेल. प्रश्न किती डीप मध्ये येतो आहे, एखाद्या आयोगाच्या ज्या शिफारशी आहे ते कोणत्या संस्थेसंदर्भात काय शिफारशी आहे ते इथे महत्वाचं आहे. इथे 75-25 निधीबद्दल बोललं गेलेलं होतं, ते आम्हाला माहित असलं पाहिजे. आता हे फायनान्स कमिशन संदर्भात या ठिकाणी काही मुद्दे आपण बघूया. पहिलं फायनान्स कमिशन जे आहे ते के.सी. नियोगी, पहिला वित्त आयोग 52 ते 57 मध्ये होता. हा तुम्हाला माहिती आहे का? थोडीशी हिस्ट्री वित्त आयोगाची. दुसरा 57 ते 62 मध्ये के संथानम. आणि 15 वित्त आयोग एन.के. सिंग. आता 16 वित्त आयोग आलाय. कोणी अध्यक्ष मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. वित्त आयोगाचं कलम म्हटलं ना 280 कलम. ओके. आणि ही एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे, अर्धन्यायिक संस्था असं आपण हिला म्हणतो आहे. प्रेसिडेंट जे आहेत ते हिला थोडक्यात नेमतात या बॉडीला. याच्यामध्ये चेअरमन प्लस 4 मेंबर्स असतात, ज्यामध्ये हायकोर्टाचे जज सुद्धा असतात, जे की प्रेसिडेंट नेमतात. पुढे ऑथॉरिटी टू डिसाइड क्वालिफिकेशन्स, म्हणजे काय यांना निकष लागणार आहे, यांच्या पात्रता ठरवण्याचे अधिकार संसदेला आहे. यांचा टेन्युअर कालावधी हा राष्ट्रपती निर्धारित करतात. ओके. आणि यांची रिअपॉइंटमेंट होऊ शकते. वित्त आयोगाच्या सदस्यांबद्दल मी बोलतोय. आणि यांना पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट, यांना न्यायिक दिवाणी न्यायालय जे आहे ना त्यांचे अधिकार असतात. जो 1908चा कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर आहे, दिवाणी न्यायालयाचे अधिकार सगळे या आयोगाला असतात. ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. राष्ट्रपतींना वेगवेगळे रिकमेंडेशन करण्याचं काम हे करतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं नेट टॅक्स प्रोसिड्स बिटवीन सेंट्रल अँड स्टेट. जे काही टॅक्स कलेक्शन झाले ना ते केंद्राला किती भेटणार, राज्याला किती भेटणार, कोणत्या राज्याला किती भेटणार, वित्त आयोग सांगतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरं प्रिन्सिपल्स फॉर ग्रँट इन एड टू द स्टेट्स बाय द सेंटर. कोणत्या स्टेटला किती टॅक्स जाणार ते हेच ठरवणार या ठिकाणी. त्याच्यानंतर कन्सोलिडेटेड फंड जो आहे त्या संदर्भातला मुद्दा हे करणार. आणि इतर बरेचशा तरतुदी ज्या आहेत त्या सगळ्यात महत्वाचं. यांचे रिकमेंडेशन जे आहेत टू द FCR ओनली ऍडवायझरी अँड नॉट बाइंडिंग ऑन द गव्हर्नमेंट. यांनी ज्या शिफारशी केल्या आहेत त्या काही सरकारवर बंधनकारक नाहीये. सूचनावाजा सल्ला या ठिकाणी सल्लावाजा सूचना दिल्या आहेत, त्या मानायच्या नाही मानायच्या ते सरकार ठरवेल. ओके. आणि मग आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं 14व्या आणि 15 आयोगाचं डिस्ट्रीब्युशनचा पॅटर्न दिलेला आहे. म्हणजे नेमका कोणत्या राज्याला निधी किती देणार, कशानुसार ठरणार. तर त्यामध्ये काही निकष असतात. मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा निकष असतो लोकसंख्या किती आहे, फॉरेस्ट अँड इकॉलॉजी तिथलची कशी आहे, वनक्षेत्र किती आहे, पर्यावरण कसं आहे, इन्कम डिस्टन्स कसं आहे. प्रत्येक राज्याचा इन्कम डिस्टन्स जो आहे का तो सगळ्यात महत्वाचा. बघा इथे 14 वित्त आयोगात तो 50% होता, 15 मध्ये तो 45% आलेला आहे. पॉप्युलेशनचं इथे 15% हे होतं, 14 मध्ये 27 होतं, इकडे 15वर आलेला आहे. ओके. एरिया जो आहे 15% एरिया, म्हणजे किती मोठं राज्य आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला टॅक्स हे बेनिफिट भेटणार आहे त्या ठिकाणी राज्याला. टॅक्स एफर्ट जे आहे, किती टॅक्स कलेक्शन कोण करतंय त्याच्यानुसार सुद्धा इथे त्याचं समजा कमी आहे, पण ते दिलेलं आहे वेटेज या ठिकाणी. आणि स्टेटचा शेअर कसा वाढत गेलाय तो फार महत्वाचा मुद्दा आहे. बघा म्हणजे जे 11वं कमिशन होतं त्यांनी 29% वाटा हा राज्याला दिला होता. जो एकूण टॅक्स समजा 100 रुपये जमा झाली ना, 29% राज्याला, उरलेला केंद्राला. पुढे 12 वित्त आयोग राज्याला 30% देतोय, 13 वित्त आयोग 32% देतोय, 14 वित्त आयोग 41% देतोय आणि 15 41. म्हणजे बघा वाढत नेलंय राज्याचं जे हे आहे, राज्याला जो फंड आहे तो या ठिकाणी सातत्याने वाढत जातोय. किमान तेवढा कल तुम्हाला माहित असावा, किमान तितका कल तुम्हाला माहित असला पाहिजे. इंटरेस्टिंग आहे. आता या ठिकाणी 16वा वित्त आयोग सध्या आलेला आहे, आम्हाला तो माहित आहे का? द 16th फायनान्स कमिशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड ऑन 31/12/2023 रोजी हा 16वा वित्त आयोग गठीत झालेला आहे. ती तारीखही लक्षात ठेवा. कोण आहे त्याचे अध्यक्ष? श्री अरविंद पानगरिया, जे फॉर्मर व्हाईस चेअरमन होते नीती आयोगाचे. म्हणजे एक अनुभवी, एक हुशार व्यक्ती. आणि ते सगळे हुशारच असतात त्या ठिकाणी, ते तुम्हाला माहित असले पाहिजे. आर्टिकल 280 तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतायत, क्वालिफिकेशन पार्लमेंट ठरवते. 5 इयरचा हा कालावधी जवळपास असतो. ओके. रिअपॉइंटमेंट होऊ शकते, तोही मुद्दा आहे. सॅलरी या ठिकाणी जे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार. पॉवर यांना ऍडवायझरी बॉडीची पॉवर आहे. क्वासी ज्युडिशियल ही बॉडी आहे. आणि रिपोर्ट जो आहे तो दोन्ही हाऊसच्या समोर यांचा ठेवावा लागतो. म्हणजे जनतेला कळायला पाहिजे, खासदारांना कळायला पाहिजे. मुद्दे महत्वाचे आहे वित्त आयोगासंदर्भात एवढ्या बाबी.
आता हे जे आहे तुम्हाला आणखी या ठिकाणी आणखी सोपं, हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आणखी सोपं आहे बघा. इन्कम डिस्टन्स हा सगळ्यात जास्त वेटेजवाला विषय असतो राज्याला टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन करताना. 50% होतं ते आधी 14व्या मध्ये, 15व्या मध्ये ते 45%वर आलंय. थोडंसं त्याचं वेटेज कमी केलं इन्कम डिस्टन्सचं, पण त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. त्याच्यानंतर एरिया 15% तो जसाच्या तसा आहे. उद्या प्रश्न येऊ शकतो कशानुसार इन्कमचं डिस्ट्रीब्युशन होत आहे, कुठे कशाला किती वाट आहे. पॉप्युलेशन या ठिकाणी 17.5% वेटेज होतं 71च्या नुसार, पुढे 11चं हे 10%, आता 15%वर आणलेलं वेटेज. डेमोग्राफिक परफॉर्मन्स जो आहे तो 12.5%वर आणलेला आहे. फॉरेस्ट कव्हर इथे होतं, आता ते फॉरेस्ट आणि इकॉलॉजी 10%वर आणलेलं आहे. टॅक्स आणि फिस्कल इफेक्ट जे आहे 2.5%. अशा पद्धतीने त्याच्यानुसार मग ती टक्केवारी सगळं आता कॅल्क्युलेशन ठरलेलं आहे. त्याच्यानुसार राज्यांना तो वाटा भेटत असतो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. टर्म ऑफ रेफरन्स म्हणजे या आयोगाने नेमकं कशावर काम करायचं हे ठरवून दिलं, त्याला TOR असं म्हटलं जातं. द गव्हर्नमेंट हॅज इंडिकेटेड दॅट इट विल नॉट डिले द कन्स्टिट्यूशन ऑफ 16 फायनान्स कमिशन. The government has approved the term of reference for the commission. The 16th full FC shall make its report available by the 31st of October 2025. बघा 2025च्या 31 ऑक्टोबर पर्यंत हा रिपोर्ट द्यायचा आहे. म्हणजे आता ऑक्टोबर महिना चालू आहे, 24चा चालू आहे, आणखी 1 वर्षापर्यंत हा रिपोर्ट यांना द्यायचा आहे. आणि पुढचे 5 वर्ष जे आहेत त्याच्या संदर्भात यामध्ये शिफारशी असणार आहे. आता याचे मेंबर कसे असतात, जज असू शकतात, स्पेशलाइज नॉलेज असलेली लोक असू शकतात, इकॉनॉमिक्स काही त्या ठिकाणी असू शकतात, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. एक प्रश्न असा आला होता की नियोजन आयोगाच्या अध्यक्षांमध्ये कोण राहिलेलं नाहीये, म्हणजे नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी राहिलेली व्यक्ती तुम्हाला माहित असले पाहिजे. पहिले तुम्हाला KC नियोगी सांगितले, नंतर K संतानम आहे, AK चंदा आहे, PV राजमन्नार आहे, महावीर त्यागी आहेत, ब्रह्मानंद रेड्डी आहे, पुढे 6व्याचे 7व्याचे जेम्स शेलड आहे. आपल्यासाठी YB चव्हाण महत्वाचे. 8वा वित्त आयोग जो होता, यशवंतराव चव्हाण हे 1984 ते 89 मध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष राहिले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती. म्हणजे या पदावर जी लोक असतात त्यांची क्वालिफिकेशन काय ते तुम्ही लक्षात घ्या. पुढे NKP साळवे हे सुद्धा महाराष्ट्रीयन आहे 9व्या वित्त आयोगाचे. KC पंत आहे 10व्याचे, पुढे AM खुसरो आहेत, C रंगराजन 12 वित्त आयोग, हे किती महान आहे आपण बघितलंय दारिद्र्याच्या कमिट्या संदर्भात वगैरे. विजय केळकर 13 वित्त आयोग, 14 मध्ये YV रेड्डी, 15 मध्ये NK सिंग आणि 16 वित्त आयोगाची मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे PDF मध्ये तुम्ही आणखी वाचून घेऊ शकतात. खूप डिटेलमध्ये मी या PPTs तयार केल्या आहेत. निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी तुम्हाला टेलिग्रामला, व्हॉट्सअपला आणि आपल्या अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनला देतोय. तिन्ही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या PDF भेटून जातील. पुढचा प्रश्न काय आहे, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी कोणती समिती आली? बघा 2023चा प्रश्न आहे. मी आधी 23-22ला जास्त फोकस करतोय, नंतर मग वेळ भेटला तर आपण आणखी मागे जाऊ. मागची मी घेतलेली ऑलरेडी, त्याचे लेक्चर्स तुम्हाला बॅचमध्ये अवेलेबल आहे, पण तरी त्याच्यातले काही राहिलेले मी क्वेश्चन्स इकडे घेतोय. डॉक्टर राजा चलैया, M नरसिंहम, डॉक्टर सुखमॉय चक्रवर्ती, डॉक्टर आबिद हुसेन. बघा बरं, कर सुधारणा शिफारशीसाठी 1991 मध्ये आलेली समिती तुम्हाला माहित असली पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाची. 1991ची समिती होती डॉक्टर राजा जे चलैया, RJ चलैया असंही आपण त्या कमिटीला म्हणतो. आता सगळ्यात महत्वाचं, ही जी कमिटी आली या कमिटीने शिफारशी काय केल्या होत्या? चलैया कमिटी आपण तिला म्हणतो, तिची शिफारशी काय होत्या बघा. निगम कर जो आहे, कॉर्पोरेशन टॅक्स जो आहे तो 51% 40% राहणार. म्हणजे बिझनेसला थोडस, व्यापाऱ्यांना थोडं व्यवस्थित होईल ना. 51% टॅक्स भरावा लागायचा, कंपन्यांना 50% रक्कम सरकारला द्यावी लागायची. पुढे विक्री कर व्हॅट पद्धत लागू करावी, व्हॅटची शिफारस त्यांनी केली होती. पॅन ऐवजी TIN नंबर असावा. बघा, टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. आणि काही वस्तूवर आयात कर जो आहे तो पूर्ण 0 करावा. कोण म्हणताय? बघा, चलैया समितीच्या या शिफारशी या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. प्रश्न आला या कमिटीवर, उद्या काही येऊ शकतं. आयात कराच्या 6 पातळ्या असाव्यात असं म्हटलं त्यांनी, वेगवेगळ्या पातळ्या. पुढे निर्यात करासाठी ऍडव्हान्स लायसिंग सिस्टीम असावी, करांचे दर कमी असावी, पण कर आकारणीचा आधार जो आहे ना तो विस्तृत असावा. जास्तीत जास्त लोक आहे ना टॅक्स याच्यामध्ये आले पाहिजे, रिजिम मध्ये आले पाहिजे, पण टॅक्स जास्त लावू नये, त्याच्यातून कर चोरी वगैरे वाढते, हा आपला अनुभव आहे. बघा, राजा चलैया समिती जी आहे,
सगळ्यात महत्वाचं यांनी इंट्रोड्यूस ऑफ व्हॅट सिस्टीम. व्हॅट सिस्टीम जी आणली ना, जीएसटीच्या आधी आपल्याकडे व्हॅट होता. म्हणजे तुम्ही जे एसटीआय हे नाव आहे ना, याच्यामध्ये स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आता आलंय. आधी सेल्स टॅक्स म्हणायचे, तो म्हणजे व्हॅट. हार्मोनायझेशन ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्सेस याच्यात तो यांनी हे केला. युनिफॉर्म रेट स्ट्रक्चर आणा असंही म्हटलं की एक सारखा रेट आणा. इनपुट टॅक्स क्रेडिटची कन्सेप्ट यांनी सांगितली. एक्झेम्पशन ऑफ इसेन्शियल गुड सांगितलं, म्हणजे जे अत्यावश्यक सेवा आहे त्याच्यावर टॅक्स लावू नका, त्याला या समिती सांगते. स्टँडर्डायझेशन ऑफ टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन यांनी केलं. टॅक्स पेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग त्या संदर्भात हे बोलतायत. आता आहे ना, टॅक्सेशन संदर्भात आणखी एक महत्वाची कमिटी आता 2015 मध्ये अरविंद पानगरिया यांच्या अध्यक्षतेखाली नेमली. हे अरविंद सुब्रमण्यम ही कमिटी आता लेटेस्ट मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. यांना काय सांगितलं होतं, टू रिकमेंड अ रेव्हेन्यू न्यूट्रल रेट फॉर जीएसटी. टर्म ऑफ रेफरन्स यांच्यासाठी होती. डिटरमाइन अँड RNR टू इन्श्युअर दॅट द इंट्रोड्युक्शन ऑफ जीएसटी डज नॉट लीड टू अ सबस्टॅन्शियल रेव्हेन्यू लॉस फॉर द गव्हर्नमेंट. यांचा मुद्दा काय, रेंज फॉर रेव्हेन्यू न्यूट्रल रेट जे आहे त्या संदर्भात काम करायचंय. लोअर रेट फॉर प्रिव्हियस मेटल्स, ऍडिशनल 1% इंटरस्टेट टॅक्स त्या संदर्भातले मुद्दे यांनी मांडलेले आहे. कॉम्पोजिशन मेकॅनिझम फॉर स्टेट तो एक मुद्दा आहे. रेग्युलर रिव्ह्यू ऑफ रेट्स, म्हणजे हे जे रेट्स आहेत याचं सातत्याने मूल्यमापन करत राहा, त्याच्यामध्ये बदल करत राहा. मार्केटचा अभ्यास करून म्हणजे एकदा ठरवला तोच रेट राहील 10 वर्ष असं नाही. यांनी फार महत्वाची शिफारसी केल्या. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. गट ब आणि क साठीची निर्धार बॅच आहे आणि फुल कोर्स इथे तुमच्यासाठी आहे. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन ऑफर चालू आहे. दसरा आजचा दिवस मी तुम्हाला सांगितलेला होता की ऑफर राहणार आहे. ऍपवर जाऊन तुम्ही घेऊ शकतात. चला, हे लेक्चर आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.